हॅलो फ्रेंड्स, मी अर्पिता आणि स्वागत असं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज संकष्टी असता आणि संकष्टीच्या तुमका सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि जून महिना येलो तरी पण काही पाऊस अजून चालू नाही झालो होतो, पण आज संकष्टीच्या निमित्तानं पावसानं सकाळपासून हजेरी लावल्या ना, आणि पाऊस कंटिन्यू लागता सकाळपासून. आणि आजूबाजूचं सगळं परिसर ना मस्त पावसानं असं ओलो चिंब झाला, झाडं आणि खूपच मस्त दिसत असत. आणि म्हणून मी आता आमच्या इकडे जरा असं फेरफटका मारत केलंय. तर चला. मातीवरनं रिमझिम रिमझिम असे पावसाचे मस्त थेंब पडतात आणि मातीचा जो काही सुगंध येताना तो मस्तच हा, म्हणजे ह्या सुगंध तर खरंच नाही मिळू शकत आपल्याला. माका ना ह्यो पहिल्या मातीचा सुगंध येताना तो खूपच आवडता. एकदम नैसर्गिक सुगंध असता ह्यो, खूपच मस्त वाटतं. झाडाच्या पानांवरती ना मस्त असे पावसाचे थेंब साचले असत आणि त्यात थंडगार वारं सुटला मस्तपैकी. आणि निसर्गाचा ह्या रूप बघून माझं तर मन एकदम प्रसन्नच झालं. आता ना प्रत्येक झाडा, प्रत्येक वेली आणि प्रत्येक गवताची काडी असत ना, ते नव्याने जिवंत झाल्यासारखे वाटत असत. म्हणजे काय निसर्गाची कमाल बघा. आता गेल्या महिन्यात पूर्ण आग लागलेली, पूर्ण या सगळं भराट जळालेला आणि सगळं असं वेगळाच वाटत होता, सुक्या सुक्या. आणि जरा पाऊस काय इलो आणि ही सगळी झाडं अशी पुन्हा टवटवीत झाली आणि पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखी दिसत असत. ह्या सगळ्या दृश्य दिसताना आता खरंच निसर्गाचा चमत्कार, निसर्गाची जादू आणि खरंच खूप मोठी शक्ती आहे यामागे. कारण एरवी अशी उन्हान सुकलेली झाडा जराशा पावसान किती जिवंत झाली असत आणि किती खुलून दिसतात. अचानक बदललेल्या ह्या झाडांचा रूप बघून माका तर खूपच मस्त वाटतं. माका ना असं निसर्गाचा जवळून अनुभव घेऊ खूप आवडता. आणि ह्या सगळं शक्य असा कारण मी गावात असतोय आणि गावात निसर्गाची रोज नव्यान आपल्याक सुंदरता दिसतच असतं. आणि ह्या बाबतीत खरंच मी खूप नशीबवान असं. आणि मी रोज ना निसर्गात जवळून अनुभवत असतोय खूप, आणि त्यामुळे माका त्यामध्ये होणारे बदल समजतात, पटकन लक्षात येतात. कोणता झाड पहिला कसा होता, त्यानंतर त्या कसा झाला या पटकन माझ्या लक्षात येतं. निसर्ग आणि माझा काही वेगळाच नाता असा, खूप जवळचा असा घट्ट नाता हा या. झाडांना मस्त हिरवी गार झाली असत, हिरवी टवटवीत दिसत. आता पाऊस लागता, ही बघा मी छत्री घेऊन इलंय असं, नाही तर भिजान. तर फ्रेंड्स, मी असे कोकणातला असा चिडूजा निसर्गाच्या प्रेमासाठी पूर्ण वेडा असा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये तुमकाच ह्या निसर्ग वेडा प्रेम बघूक मिळताला, त्यामुळे माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रस्त्यावर पण बघा कोणच नाही दिसणार, पूर्ण शांतता आणि या शांततेत फक्त पावसाचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट आणि झाडांमधून वाहणारा वाऱ्याचा मंद आवाज ऐकू येता. आणि ना आजकालच्या धावपळीत जीवनात अशी शांतता मिळणं खूप दुर्मिळ झाला. काही वेळा निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला वेळ अगदी मन हलक्या करता आणि प्रसन्न करता. ह्यो असं जून महिन्याचा पाऊस पडूक लागलो ना की नकळतपणे शाळेतल्या आठवणी जागे होतात. आम्ही अशीच पावसात भिजत भिजत शाळेत जायचो मजा करीत. आणि ना आम्ही पाणी बिनी दिसलं की त्यात मस्त होळी वगैरे सोडायचो. किती सुंदर दिवस होते ते. असं 4 दिवस पाऊस लागलो ना तर भाजलेला भराडा ना तर सगळ्या हिरव्या गार होताला, मस्त हिरव्या शालून नटलेलं निसर्गरम्य असं वातावरण होताला. तर बघूया आता आपण पाऊस कसं कंटिन्यू लागता की जाता पुन्हा. आता ना मी ह्या सगळं शांत वातावरण अनुभवते ना, ह्याच्यावरून माझ्या मनात एक गोष्ट येईल. आपण आयुष्यात खूप काय मिळवण्याच्या मागे धावत असतो, पण खरं सुख कदाचित अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आणि क्षणांमध्ये लपलेलं असतं, असं माका तरी वाटतं. ह्या ना असं भाजलेला भराड असा ना तर थोड्या दिवसांनी असा मस्त हिरव्यागार होताला ना, खूपच मस्त दिसताला. मग बघू निसर्गाचा एक आगळा वेगळा रूप. पाऊस इलो ना त्यामुळे खूप मस्त वातावरण वाटतं, एकदम थंडगार वातावरण हा. नाही तर एवढी गरमी व्हायची ना, आणि ऊन नुसतं कडक, अजिबात बाहेर फिराक गावा नाही. आणि असं खूप दिवसांनी पाऊस लागतं त्यामुळे खूपच मस्त वाटतं.
माका ना खरं तर भिजायचा होता, पण आता काय भिजलंय तर पुन्हा आंघोळ करू कवी, त्यामुळे नाही भिजत मी. ही सगळी शांतता माका एवढी आवडाक लागली आहे ना की आयुष्यात मी कितीही व्यस्त असलंय ना तरी पण निसर्गासाठी थोडं तरी वेळ नक्कीच काढतलंय. कारण निसर्गाकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जरी नसला ना तरी प्रत्येक थकलेल्या मनासाठी शांतता नक्कीच असतं आणि माका ती नेहमीच अनुभवूक मिळतं. आता ना पाऊस थोडं थांबलो असता आणि ढगांमधून ना सूर्याची किरणं पण थोडी थोडी बाहेर पडतात असत. पाऊस पण काय असतो, बारीक बारीक लागता नुसतो. एकदाच असं मोठं पाऊस येऊ कवो, म्हणजे रस्त्यावर सुद्धा ह्या अशा पाणी वगैरे असं जाऊ कव्या, इतकं मोठं पाऊस हो. खूप मज्जा येते. मोठं पाऊस लागलं ना की काय होतं माहिती आहे, सगळ्या हिरव्या होताला आणि भराड वगैरे हा ना धगावलेला तर सगळं मस्त हिरव्या दिसताला आणि कुणगे असतात ना त्यामध्ये पाणी साठताला आणि असं मस्त वाटताला तलाव कसा. मी तेव्हा पण व्हिडिओ करीन तुमका समजतालाच. तर फ्रेंड्स, जून महिन्यात पडणाऱ्या पहिल्या पावसाचं सुख अनुभवूक माका तर खूप मजा येईल. निसर्गाच्या एकदम जवळून ह्या सुख मी अनुभवलंय आणि तुम्ही पण माझा व्हिडिओ बघून ह्या पहिल्या पावसाचं सुख अनुभवा आणि तुमका कसा वाटला तर पण माका कॉमेंट करून नक्की सांगा. माका तुमचे कॉमेंट्स वाचूक खूपच आवडतील. तर पाऊस कमी झालो, माका वाटलं मोठं पाऊस येतलो म्हणून इलेलं आहे, पण बरं वाटलं असं माती नसं भिजलेलं रस्तो बघू. झाडं तर मस्तच खुश झाली असतात, एकदम अशी खुलून दिसतात असतात, त्यामुळे बरं वाटलं. हिरवीगार दिसतात आणि आता जी जळालेली झाडं असतात ना ती पण बघा थोड्या दिवसांनी मस्त हिरवीगार होतील. तर चला आता मी घरी जात आहे. चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचं माझा व्हिडिओ तुमका आवडला असतात तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा.